बिजली की आ रही शिकायतों के सिलसिले में शिवसेना उबाटा गुट के सांसद ओम राजे निंबाड़कर और विधायक कैलाश गाड़गे पाटिल ने आज महावितरण के मुख्य कार्यालय का औचक दौरा किया। इस बारे में जानकारी देते हुए उन्होंने कहा कि ग्रामीण इलाकों में बेमौसम बारिश के कारण बिजली आपूर्ति बाधित हो गई है। जब किसानों ने महावितरण कार्यालय में संपर्क किया तो उनके फोन नहीं उठाए गए, लेकिन कुछ अधिकारी बेतुके जवाब दे रहे थे। मैं इस बारे में पूछने के लिए कार्यालय आ गया। इसी के साथ उन्होंने केंद्र और राज्य सरकार द्वारा जारी किए गए फसल बीमा संबंधित परिपत्र का निर्देश किया। ऑफिस टायमिंग जे असते त्या ऑफिस टायमिंगच्या म्हणजे सुरुवात जेव्हा होते शासनाच्या परिपत्रकानुसार 9:45 ला प्रत्येक शासकीय कार्यालय सुरू होणं आणि त्या संबंधित कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येणं अपेक्षित आहे। असं असताना सुद्धा जवळपास 10:10 झाल्याच्या नंतर कर्मचारी काही प्रमाणात तेही सगळे आले नाही, तिथे उपस्थित झाले। जाण्यामागचं मुख्य कारण असं होतं की मागच्या 2 आठवड्यापासून जे धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस त्या ठिकाणी पडतोय, ज्याच्यामुळं बऱ्याच गावामध्ये लाईटीचे खांब पडले। बऱ्याच गावातला विद्युत पुरवठा 8 दिवसापासून बंद आहे आणि याच्या संदर्भात कायमस्वरूपी ग्रामीण भागातनं सारखे शेतकऱ्याचे फोन, सामान्य लोकांचे फोन येत आहेत की आता काही शेतीला पाणी द्यायची परिस्थिती नाही, पण किमान जी जनावर आहेत त्या जनावरांना प्यायच्या पाण्याची सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला, कारण 8 दिवस झाला लाईट त्या ठिकाणी नाही। आणि मग ह्याच्या संदर्भात त्या संबंधित खालच्या लाईन स्टाफला फोन केला। तुमचा लाईनमन असेल, तुमचा सेक्शन इंजिनियर असेल, तुमचा डीवाय असेल, एकही माणूस फोन उचलत नव्हता। आणि मग नेमकं ह्या शेतकऱ्याच्या अडचणीत आपण दूर कधी करणार आहे? कारण कुठलंही काम करत असताना विभागाने टीम वर्क म्हणून काम करणं अपेक्षित आहे। असं असताना खालचे काही लाईनमन, काही इंजिनियर अतिशय उद्धट स्वरूपाची उत्तरं शेतकऱ्यांना देत होते। मला वाटतंय ह्या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी मी आणि आमदार साहेब त्या ठिकाणी महावितरणच्या कार्यालयामध्ये गेलो होतो। त्यांना आम्ही विचारलं की आता काही दिवसात पाऊस पडत, पाऊस पडल्याच्या नंतर शेतात जिथं तुमचे खांब पडलेत, मोडलेत, तुटलेत, तिथं खांब बदलायला जर जायचं म्हटलं तर चिखलात तुम्हाला जाणं शक्य होणार नाही। त्याच्यामुळे ही पडलेले खांब तुम्ही किती दिवसात पूर्ण जिल्ह्याभरातले नीट करून घेणार? मला वाटतं ह्या बाबतीत त्यांच्याकडनं आम्ही आश्वासन घेऊन आलोय की येणाऱ्या 8 जून पर्यंत ही पडलेली सगळी जी विजेची खांब आहेत ती तातडीने त्या ठिकाणी उभा केले जातील। त्याच्यात दुसरी अडचण अशी होती की शेतकऱ्याला सांगायचं तू जाऊन खांबा एमएससीबी करायची काय। आम्ही त्याच्या बाबतीत त्यांना सांगितलं की तुमच्या ऑफिसचा जो विषय आहे तुम्हाला माहिती आहे की बाबा मेला अवकाळी पावसामुळे अशा पद्धतीची परिस्थिती दरवेळेस ओढावत असते, मग त्यासाठी आवश्यक असणारं जी तुम्हाला खांब आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आधीच तयारी करून ठेवणं अपेक्षित आहे। आज जर तुम्ही शेतकऱ्याला सांगायचं की तू खांब घेऊन ये आणि त्या खांबाचं बिल पुन्हा कुणी उचलायचं? कॉन्ट्रॅक्टर। मला वाटतं ही पद्धत काय त्या ठिकाणी योग्य राहणार नाही आणि म्हणून त्याच्या बाबतीत सुद्धा सुविधा आपण उपलब्ध करून द्यावी। प्रत्येक शेतकऱ्याला जिथं खांब मोडलाय तिथे एमएससीबीनं स्वतः वैयक्तिक लक्ष घालून ते खांब उपलब्ध करून द्यावेत आणि ह्याची दुरुस्ती साधारणतः येणाऱ्या 8 दिवसात म्हणजे 7 जून पर्यंत त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण करावी ही आश्वासनही त्यांनी आम्हाला दिलंय। आणि आपल्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की आपल्या अशा पद्धतीच्या लाईटच्या काही अडचणी असतील आणि त्याच्या संदर्भात तुमचा लाईन स्टाफ, तुमचे सेक्शन इंजिनियर त्या ठिकाणी तुम्हाला जर प्रतिसाद देत नसतील, 8 दिवस जर लाईट त्या ठिकाणी बंद असेल तर निश्चितपणे तुम्ही माझा नंबर आहे, आमदार साहेबाचा नंबर आहे, आपण निश्चितपणे आम्हाला तुम्ही संपर्क करावा। आपल्याला या अडचणीतनं मार्ग काढण्यासाठी आम्ही आपल्यासाठी उपलब्ध आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।